सर्वांना नमस्कार। आज आपण संच मान्यता 2025-26 करिता विद्यार्थी पोर्टल, स्कूल पोर्टल आणि संच मान्यता पोर्टल यावर नवीन नोटिफिकेशन अपडेट आलेलं आहे, त्याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आपल्या मोबाईलमध्ये किंवा पीसीमध्ये गुगल क्रोम नावाचे ब्राउझर ओपन करा आणि सर्च बारमध्ये education.maharashtra.gov.in वेबसाईट सर्च करा। यामध्ये आडव्या बारवर विभागीय लिंक दिले आहे, त्यामध्ये विद्यार्थी पोर्टल, स्कूल पोर्टल आणि संच मान्यता पोर्टल त्या ठिकाणी दिले आहेत। या तीन ठिकाणी अपडेट बघायचे आहे। त्यामध्ये प्रथम विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये एक नोटिफिकेशन आलेलं आहे, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी संच मान्यता पुढे पाठविणे व पडताळणी करण्याची सुविधा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद शाळा वगळता स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसे दुसरी सूचना आहे, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ही संच मान्यता UDAS+ वरील 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आधार वैध विद्यार्थी नोंदीप्रमाणे होणार असल्याची नोंद या ठिकाणी आपण घ्यायची आहे। चला आपण या ठिकाणी विद्यार्थी पोर्टल लॉग इन करून पाहूया। या ठिकाणी आपल्या शाळेचा ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आडव्या बारवर संच मान्यता ही टॅब अजून आपल्या मुख्याध्यापक लॉग इनला उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या या ठिकाणी आपल्याला काही काम करायचे नाही। त्यानंतर दुसरं पोर्टल आपल्याला बघायचं आहे, स्कूल पोर्टल। या स्कूल पोर्टलवर क्लिक करून त्या ठिकाणी ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डिव्हिजनमध्ये प्रत्येक वर्गाच्या तुकड्या आपल्याला त्या ठिकाणी बघायच्या आहेत। त्यावर क्लिक केल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की आपोआप त्या ठिकाणी आपला डाटा फायनलाइज करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपल्याला पुढचे टॅब आपल्याला बघायचे आहे। पुढचं पोर्टल आहे संच मान्यता पोर्टल। या संच मान्यता पोर्टलवर एक अपडेट आलेली आहे की संच मान्यता पोर्टल 5 नोव्हेंबरपर्यंत तांत्रिक कारणास्तव कार्यरत राहणार नसून स्कूल पोर्टलवरील तुकडी अनुदान माध्यम स्टुडंट पोर्टलवरील मुख्याध्यापक लॉग इन व क्लस्टर लॉग इनवरील स्टुडंट फॉरवर्ड प्रक्रिया सुरू असणार असून ती प्रक्रिया प्रथम पूर्ण करावी। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब